नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 220 ते 224 हे ऐकणार आहोत. त्याचा अर्थ ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायचे की मी व्हिडिओला काही प्रॉडक्ट की जे आपल्या देवपूजेला वारंवार लागतात असे प्रॉडक्ट टॅग करते. 3 ते 4 व्हिडिओना टॅग केलेले आहेत. तर ते प्रॉडक्ट तुम्ही बघा आणि खरेदी करा, कारण आपल्याला ते नित्यनेमाने लागणारे प्रॉडक्ट आहेत. आणि ते प्रॉडक्ट खरेदी केले तर तुम्हाला बाहेरच्या किमती एवढेच किमतीला ते पडतील. तुमच्या किमतीत काहीही फरक होणार नाही. आणि आणखीन एक विनंती आहे, चॅनलची मेंबरशिप मी ओपन केलेली आहे. सगळ्यांनी मेंबर जरूर व्हा. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर सुरुवात करूया. अभंग क्रमांक 220. जातो वाराणसी. वाराणसी म्हणजे काशी. जातो वाराणसी, निरवी गाई घोडे म्हैसी. गेलो येतो नाही ऐसा, सत्य मानार भरवसा. नका काढू माझी पेवे, तुम्ही वरळा भूस खावे. भिकारियाचे पाठी, तुम्ही घेऊनी लागा काठी. ह्या सगळ्या सूचना आहेत. मी काशीला जाऊन येतो आणि तुम्ही काय काय करा ते सांगितलं आहे. सांगाल जेव्हा या ब्राह्मण, तरी कापाल माझी मान. अतिशय कंजूस माणूस आहे, संपत्तीचा लोभी आहे असं दिसतंय. वोकलिया वोका, म्या खर्चिले नाही रोका. मला जरी ओकारी आली, मला बरं नसलं तरी मी माझ्या पदरचा 1 रुपयासुद्धा खर्च केलेला नाही. तुम्ही खावे ताकपाणी, जतन करा माझे लोणी. नाही माझे मनी, पोरे रांडा नागवणी. तुका म्हणे नष्ट, होते तैसे बोले स्पष्ट. आता या 220व्या अभंगाचा अर्थ ऐकूया. या अभंगात भावनिक बंधने आणि अस्थिर असलेल्या संपत्तीवरील माणसाचे प्रेम दिसते. मानवाला मृत्यू अटळ आहे, तरीही त्याच्या संपत्तीवरील प्रेम, आसक्ती संपत नाही, कमी होत नाही. आणि ती आसक्ती ह्या अभंगातून दिसते. माणूस काशीला जायला निघतो आणि घरच्यांना सांगतो की माझे गाई घोडे म्हशी यांना सांभाळा, आणि सांगतो की मी लवकरच जाऊन येतो, तुम्ही काळजी करू नका. आणि सांगतो मी गेलो की माझ्या कोठारातील धान्य खाण्यासाठी तुम्ही काढू नका, तुम्ही भुसा मिश्रित फोलपटे खा. आणि भिकारी दारात धान्य मागण्यासाठी आला तर तुम्ही काठी घेऊन त्याच्या मागे लागा आणि त्याला हाकलून द्या. घरी कोणा ब्राह्मणाला जेवायला बोलावलेत तर माझी मान कापल्यासारखे पाप तुम्हाला लागेल. म्हणजे त्याला असे म्हणायचे असेल की माझा विश्वासघात तुम्ही केलात. तो माणूस म्हणतो मला ओकारी आली किंवा बरे नसले तरी मी कधीही 1 रुपयाही खर्च केलेला नाही. माणूस म्हणतो पाण्यासारखे पातळ ताक तुम्ही घ्या, पण लोणी तूप मात्र माझे राखून ठेवा. माझ्या मनात बायको पोरांविषयी प्रेम नाही, कारण ती मला लुटणारी आहेत, म्हणजे त्यांच्यामुळे माझा खर्च होतो असं त्याला म्हणायचं आहे. या माणसाच्या मनात कोणाविषयी सुद्धा प्रेम नव्हते. जे मनात होते ते तो बोलून मात्र दाखवतो. आता अभंग क्रमांक 221 ऐकूया. कास घालोनी बळकट, झालो कळी काळावरी नीट. केली पायवाट भव सिंधूवरुनी. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर.
करावा विचार, न लगे चिंता कोणाची. कामी गुंतले रिकामे, जपी तपी येथे जमे. लाविले दमामे, मुक्त आणि मुमुक्षा. एकंदर शिक्का पाठविला याही लोका. आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. आता या अभंगाचा आपण अर्थ ऐकूया. या अभंगात भक्तीची महती दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, मी दृढ निश्चयाने इथे उभा आहे. भवसागर पार करून जाण्याकरता मी पायवाट तयार केली आहे. लहान मोठे कोणत्याही जातीचे पुरुष आणि स्त्रिया सर्वांनी या. इथे येताना कुणालाही आणि कसलाच विचार करण्याची गरज नाही आणि कसली फिकीरही करण्याची गरज नाही. जे कामात गुंतलेले आहेत किंवा रिकामे आहेत, तसेच कोणी जप तप करणारे असोत, ज्या सर्वांना मोक्षाची इच्छा आहे, असे कोणीही असो, सर्वांसाठी नामजपाच्या नौबती झडत आहेत. परमेश्वराने या पृथ्वीवर हरीच्या नामाचा शिक्का पाठवला आहे. तो मी घेऊन आपणाकडे आलो आहे. आता अभंग क्रमांक 222 ऐकूया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, मार्ग म्हणजे मार्ग, आडरानी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी मने, साधने बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंद. आता ह्या 222व्या अभंगाचा आपण अर्थ ऐकूया. या अभंगात तुकाराम महाराजांचा पृथ्वीवर येण्याचे कारण सांगतो. हा अभंग काय सांगतो? पृथ्वीवर येण्याचं कारण तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, ते वैकुंठाचे रहिवासी असून भक्तीचा मार्ग लोकांना सांगावा म्हणून इथे आलो आहे. तसेच भक्तिमार्गाचे आचरण कसे करावे याचे प्रात्यक्षिक आम्ही लोकांना दाखवणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संत सेवा करू. भक्तीचा मार्ग जो संतांनी दिला आहे तो आम्ही झाडू. भक्तीचा मार्ग अबालवृद्धांना समजेल अशा पद्धतीने सांगू. कारण सर्व जग ऋषी मुनी साधू संत यांनी दाखवलेला मार्ग सोडून आडरानातून मार्गक्रमण करतात. साधू संतांनी परमार्थाचे सेवन केले आहे. तोच मार्ग आम्ही ग्रहण करू. जे पुराणात सांगितले आहे त्याचा लोकांनी भलताच अर्थ काढून नाश केला आहे. परमार्थिक साधनांचा नाश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू. त्यामुळे कळी काळास भय वाटेल. त्या हरीच्या नामाचा जय जयकार करू. आपणही एकदा जय जयकार करू. माऊली सर्वांनी म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. किंवा तुमचा जो आवडता देव असेल त्याचं एकदा नामस्मरण करा. ही सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यानंतर अभंग क्रमांक 223 ऐकूया. बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळवंत. लाथाळीला संसार केला षड उर्मींचा मार. षड उर्मी हा इथे शब्द आहे, म्हणजे काय आहे त्याचा अर्थ मी सांगते नंतर. जन धन तन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. या अभंगाचा अर्थ सांगण्याच्या आधी षड उर्मी त्या कोणत्या आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे तो समजून घेऊ. माणसाच्या शरीराला आणि मनाला
सतावणाऱ्या 6 नैसर्गिक भावना म्हणजे षडूर्मी. ह्या षडूर्मी कोणत्या आहेत त्यांची नावं जाणून घेऊया. क्षुधा म्हणजे भूक, ही पहिली उर्मी. पिपासा तहान म्हणजे तहान, ही दुसरी. तिसरी उर्मी कोणती? शोक म्हणजे दुःख. चौथी उर्मी आहे मोह म्हणजे अज्ञान किंवा आसक्ती. पाचवी उर्मी आहे जरा म्हणजे म्हातारपण. आणि 6वी उर्मी आहे मरण म्हणजे मृत्यू. म्हणजे एकूण 6 कोणत्या? क्षुधा, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मरण. ह्या 6 षड उर्मी आहेत. आता ह्या अभंगाचा अर्थ ऐकूया. सर्व जगात जो महान बलाढ्य अशा हरीचे आम्ही सेवक झालो आहोत, त्यामुळे आम्हीही बलाढ्य झालो आहोत. आम्ही संसाराचा त्याग केला आणि षड उर्मींचा नाश केला. जन, धन, द्रव्य यांना आम्ही गवताप्रमाणे केले किंवा कसपटापणाप्रमाणे केले म्हणता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही मुक्तीच्या माथ्यावर बसलो आहोत. आता पुढचा अभंग ऐकूया. आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा अभंग. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिनामा विण. विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमन ते मनी बैसलेसे. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिके पाषाण खडे तैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे. अर्थ ऐकूया. हे मृत्यूलोक आम्हाला आवडते, पण इथले हरिनामा वाचून दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही. आता आमचे मन प्रपंचाला वांतीप्रमाणे विटलेले आहे. मनात फक्त हरिनाम आहे. सोने रूपे आम्हाला मातीप्रमाणे आहेत आणि हिरे माणके आम्हाला दगडाप्रमाणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जगाला भुलवणाऱ्या सुंदर स्त्रिया आम्हाला अस्वलीप्रमाणे दिसतात. मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. 5 अभंग. त्या अभंगातले शब्द अतिशय पवित्र असतात. अर्थ आपण आपल्या भाषेत सांगतो, म्हणजे साध्या मराठीत सांगतो. पण जे तुकारामांचे शब्द आहेत ते अत्यंत पवित्र. सगळ्यांनी नक्की ऐकल्यामुळे तुमचा फायदा होतो, हे मला खात्री आहे. शांती मिळते सगळ्यांच्या मनाला. असे हे अभंग असतात. सगळ्यांनी नक्की व्हिडिओ ऐकत जा, मला कळवत जा. तुम्ही जर मला कळवलंत, आज एक अतिशय सुंदर कमेंट मला वाचायला मिळाली. तशा तुमच्या छान छान कमेंट आल्या तर मला आणखीन विस्तृत आणि छान तुमच्या पुढे अभंग आणता येतील. तेवढी मला उत्तेजना मिळते. म्हणून कमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.